नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आता तूर हे बघा म्हणजे यांनी सोडलेलं आहे. म्हणजे माझं शेत नाही, मी दुसऱ्या शेतामधून जाऊन व्हिडिओ काढतो. तर आपण पाहू शकता मित्रांनो, यांनी हा फट बघा कसा ठेवलेला आहे आणि याच्या आजूबाजूला निंदलं पण यांनी. तर मला याला असं वाटते की 3 महिने झालेले आहेत, कारण की तूर अगोदर लागते मित्रांनो, सोयाबीनच्या अगोदर. कारण की आमच्या इथं बघत आहे तर तूर लवकर लावतात आणि बघू शकता शेंडे पण कसे झालेले आहेत. हे बघा तुम्ही मित्रांनो, याच्यामध्ये काही यांनी काही तू हे पेरलेले नाही, म्हणजे सोयाबीन पेरले नाही. कारण की ते सोयाबीन आमच्या इथं काही होत नाही. 3-4 क्विंटल होती एकरी. तर त्याच्यामुळे सोंगायचे भाव पण जास्त राहतात आणि काढायचे भाव पण जास्त राहतात आणि त्या पिकाला भाव पण काही भेटत नाहीत. 4, 3, 5 असे भाव भेटतात मित्रांनो. त्याच्यापुढे माणसांची ही मानसिकता अशी कमी झालेली आहे. म्हणजे सोयाबीनच्या बाऱ्यात, तुरीच्या बाऱ्यात म्हणजे 10, 15, 12, 13 अशी लागते आहे आमच्या इकडे. तुरीची म्हणजे झडती खूप लागते मित्रांनो, भरपूर. आणि हे बघा अशा प्रकारे तूर गिर झालेली आहे आणि निंदून घेतलेला आहे, खत गिन टाकलेला आहे आणि हा गाला म्हणजे सोडलेला आहे. आणि म्हणजे हा गाला मित्रांनो, त्या फायद्याचा तर काहीच नाही आहे, पण याच्यामध्ये नुकसान जास्त आहे. कारण की याचे गवत जास्त होते मित्रांनो. आता नाही, जेव्हा पाऊस पडते ना तेव्हा. आणि हे बघा आमच्या इथं ढगाळ वातावरण आहे. इकडून बघा म्हणजे कोरझन्न आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपल्या राजूभाऊंनी लावलेलं आहे. इकडे हे मिरची लागवण केलेली आहे. पुढे ते झोपडी आहे तिथं, मी तुम्हाला त्याची पण व्हिडिओ दाखवतो काढून. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अशी माहितीसाठी हे आपला हे करून पहा, सबस्क्राईब करून ठेवा चॅनल सफरचंद गुरी यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.